खरीप हंगामातील पिकांच्या वाढीच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात पावसानं दीर्घ मुदतीपासून दडी मारली आहे. हवामान खात्यानं दिलेले इशारे व वर्तविलेले अंदाज यावेळी चुकले असून या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 3च दिवस पाऊस झाला आहे. सरासरी 285 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना या पंधरवड्यात प्रत्यक्षात 20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाच्या या गैरहजेरीनं पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली असतानाच धरणातील जलसाठ्यावरही त्याचा परिणाम होणार आहे. यंदा एल निनोचा प्रभाव असल्यानं मॉन्सून कमजोर झाला आहे. जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन विलंबानं होण्यासोबतच जून व जुलैमध्ये पावसाची तूट कायम होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसावर खरीप हंगामातील पिकांची वाढ व धरणातील जलसाठ्यासोबतच भूगर्भातील पाणी पातळी अवलंबून आहे. जुलैच्या अखेरीस 2 दिवस दमदार पाऊस झाल्यानं पिकांना संजीवनी मिळाली होती. या पिकांची वाढ जोमानं होऊ लागली असतानाच आता ऑगस्टमध्ये मात्र पावसानं दीर्घ काळापासून विश्रांती घेतली आहे. पावसानं घेतलेली ही विश्रांती शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरू लागली असतानाच धरणातील पाणीसाठाही चिंतेचा ठरत आहे. या मेळघाटातील सर्वाधिक पावसाच्या तालुक्यात अनुक्रमे 72.5 व 43.7 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्या खालोखाल अमरावती तालुक्यात 21.3 मिलीमीटर हा सर्वाधिक पाऊस आहे. उर्वरित तालुक्यात पावसाची सरासरी अत्यल्प असल्याने खरीपातील पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.